नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन, ते पण माझ्या स्टाईलने. कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी आपला मेन इन्ग्रेडियंट घेतला आहे, तो म्हणजे कोबी. इथं कोबीचं आपण देठ काढून घेऊया आणि इथं मी अर्धा कोबी वापरत आहे. तुम्ही तुमच्या घरात जेवढे लोक असतील त्यानुसार कोबी यूज करू शकता. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोबी बारीक चिरून घेत आहे. तुम्ही हवा असेल तर कोबी किसून पण घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, फूड प्रोसेसरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. आपल्याला कोबी एकदम मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे, तो मग तुम्ही कसा पण घ्या. इथं मी चाकूच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते कसा बारीक कट करायचा आणि किसणीचा यूज करून पण इथं मी कोबी बारीक करून घेतलेला आहे, बारीक किसून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण बारीक चिरलेला कोबी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडासा लसूण बारीक चिरून घ्यायचा, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची. त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत. अगदी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहे आपली. इथं मी कोथिंबीर पण बारीक चिरून घेते. अशा प्रकारे आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण रेडी करून घेतले. आता आपण ते या बारीक चिरलेल्या कोबीमध्ये ॲड करणार आहोत. आता सुरुवातीला आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण ॲड करतोय. लसणामुळे कोबीला एक मस्त टेस्ट येते. इथं बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर. आता आपण याच्यामध्ये ॲड करतोय कॉर्नफ्लॉवर. इथं मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करते आणि नंतर तुम्ही गरजेनुसार पण याच्यामध्ये ॲड करू शकता. आपला कॉर्नफ्लॉवर करून झाल्यानंतर आपण त्याच्यात आपला मेन आणि महत्त्वाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करतोय, ते म्हणजे पोहे मिक्सरमध्ये बारीक करून केलेली पावडर. या पावडरमुळे आपल्या मंचुरियनला एक क्रिस्पीनेस येणार आहे. आता आपण याच्यात ॲड करतोय सोया सॉस 1 चमचा. त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करतोय रेड चिली सॉस. या सॉसेसमुळे मंचुरियनला खूप छान टेस्ट येणार आहे आपला. अर्धा चमचा लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार ॲड करू शकता, कारण आपण ह्याच्यात रेड चिली सॉस पण ॲड केले, हिरवी मिरची पण ॲड केली आणि आता लाल तिखट पण. त्याच्यानंतर आपण मीठ चवीपुरतं वापरलेलं आहे. आता हे मस्त चमच्याने मी मिक्स करून घेतलं आहे. कोबी जर तुमचा खूपच बारीक झाला असेल तर त्याला खूप पाणी सुटेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा असं पाणी यूज करायची गरजच भासणार नाही. इथं ना माझा कोबी थोडासा मोठा राहिला आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे. म्हणजे गरजेनुसार तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करून घेऊ शकता. इथं आपण ह्याच्यात थोडं असं गरजेनुसार पाणी ॲड करून मस्त असा गोळा बनवून घेणार आहोत. मस्त असं हाताने आपण कणिक जशी मळतो त्या प्रकारे मस्त मळून घ्यायचं आहे. लाजत बसायचं नाही की आपण हाताने मळल्याशिवाय त्याचा मस्त गोळा बनतच नाही आणि त्याचा फीलच नाही होत. अशा प्रकारे तुम्ही मस्त मळून घ्या. आपला मस्त गोळा रेडी होतोय. झाला मस्त. अशा प्रकारे इथं माझा गोळा बनवून रेडी झाला आहे. आता तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचे मंचुरियन्स बनवून घेऊ शकता, जसे की गोल. तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार तुम्ही त्याला देऊ शकता.
आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आपण. इथं मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सायमल्टेनियसलीच बनवणार आहोत मंचुरियन्स. असं काही मी अगोदर बनवून ठेवलेलं नाही आकार वगैरे. एक एक करून सगळे मंचुरियन याच्यात ॲड करून घेऊ. एका वेळेला जास्त मंचुरियन्स नाही टाकायचे. आणि इथं एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही हे मंचुरियन्स हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे नाहीत. हे मंचुरियन्स तुम्हाला एकदम मीडियम टू लो या आचेवर तळायचे, त्यानंतरच ते क्रिस्पी होतील. कारण हाय फ्लेमवरती मंचुरियन तळल्यानंतर ते फक्त बाहेरून लाल होतात, आतून ते कच्चेच राहतात. त्यामुळे मंचुरियन कच्चे लागतात आणि क्रिस्पी पण नाही बनत. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे मंचुरियन बनवताना. आणि एक एक करून असे आपण बनवून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही आपण भजी ज्या प्रकारे बनवली त्या प्रकारे मी इथं टाकते. तुम्ही गोल आकाराचे पण बनवू शकता. मी इथं असे पण बनवलेत आणि गोल आकाराचे पण बनवलेत. दुसऱ्या बॅचमध्ये मी गोल आकाराचे बनवले. इथं आपली पहिली बॅच रेडी होते. असं काटेच चमचा यूज करून तुम्ही ते पलटू शकता एक 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 एक, किंवा ते झाऱ्याचा यूज केल्यानंतर ते मंचुरियन फुटू शकतात. म्हणून इथं मी चमच्याचा यूज करते. तुम्ही नॉर्मल चमच्याचा पण यूज करू शकता, साधा आपला. अशा प्रकारे आपल्याला आपले मंचुरियन एक आपले मंचुरियन रेडी होते. तर अगदी मीडियम फ्लेमवरती मी इथं फ्राय करते. मीडियम टू लोमध्ये फ्राय करते. 7 ते 8 मिनिट लागतील तुम्हाला हे मंचुरियन तळून घ्यायला. इथं मी प्रकारे आपले मंचुरियन रेडी होत आहेत. आता हे मंचुरियन मी काढून घेते. इथं पण मी चमच्याचा यूज करते. मस्त शालो फ्राय करते मी. आणि अशाच प्रकारे मी दुसरी बॅच पण रेडी करून घेणार आहे. आपली पहिली बॅच रेडी झाली आहे आणि आपली दुसरी बॅचही छान सोनेरी रंगावर तळून तयार होत आहे. होतात. पहा, आता आपली दुसरी बॅच ही तयार झाली आहे. किती सुंदर रंग आला आहे, मस्त ना. आता मी तुम्हाला याचा क्रंच दाखवते. हा आवाजच सांगतोय की मंचुरियन किती खुसखुशीत आणि क्रंची झाले, क्रिस्पी झाले. आणि आता सर्वात आवडता भाग म्हणजे टेस्टिंग. चला घेऊया एक मस्त क्रिस्पी बाईट. वाह, बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ, प्रत्येक घासात अप्रतिम चव. पोह्यांच्या पावडरमुळे आलेला हा क्रंच खरोखरच कमाल आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच मस्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.